नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात भाऊच्या धक्क्यावर दरवाजा उघडला की काहीतरी मोठं घडणार हे जवळपास ठरलेलं असतं आणि यावेळी घरातील सदस्यांना असाच एक अनपेक्षित धक्का बसलेला पाहायला मिळतोय. भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमध्ये सर्व सदस्यांसोबत एक मजेदार टास्क खेळवण्यात आला. मात्र टास्क संपताच वातावरण अचानक गंभीर झालं, कारण रितेश भाऊंनी जाहीर केली या आठवड्याची बॉटम 3 यादी. या यादीत 3 नावं समोर आली: अनुश्री, प्राजक्ता आणि रेवा. यानंतर या तिघांमधून भाऊंनी अनुश्री आणि प्राजक्ताला बॉटम 2 मध्ये ठेवलं आणि त्यानंतर आला तो क्षण ज्याची सर्वजण वाट पाहत होते. रितेश भाऊंनी जाहीर केलं या आठवड्याचं शॉकिंग एलिमिनेशन आणि नाव ऐकताच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आणि सगळेच काही क्षणासाठी थक्क झाले. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे मित्रांनो, की अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यामधून नेमकं कोण झालं बिग बॉस मराठीच्या घरातून बेघर? हे आजच्या भाऊच्या धक्क्यावर पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, इथे माझ्या मते जर बोलायचं झालं तर प्राजक्तापेक्षा अनुश्रीचा गेम हा खूप स्ट्रॉंग आहे. प्राजक्ताचा 0 गेम घरामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच मला असं वाटतं की प्राजक्ता ही या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे की तुमच्या मते प्राजक्ता आणि अनुश्री या दोघींपैकी कोण घराबाहेर जाऊ शकतं? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.